गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज 30 मार्च. आपण मार्केटचे काही झोन याआधी दिले होते, म्हणजे हे झोन आपण रात्रीच पब्लिश केले होते. त्याचा व्हिडिओ पण टाकला होता. आता मार्केटने ज्यावेळेस सकाळी मॉर्निंगला ओपन झालं, त्यावेळेस तुमच्या 27 मार्चला म्हणजे दिले होते. 30 मार्चला इथं मार्केट ओपन झालं मॉर्निंगला. त्यावेळेस ते वरच्या झोन मध्ये ओपन झालं आणि बॉटमला येऊन खालच्या झोन मध्ये बरोबर येऊन इथून बाईंग झालेला आहे. खालच्या झोन मधून ते बाईंग होत आहे. म्हणजे जर 15 मिनिटावर जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून जर बघितलं, तर मार्केट वरती बरोबर इथपर्यंत जाऊन इथं चांगल्यापैकी खेळलं आणि नंतर बॉटमला येऊन इथून 44-18च्या आसपास पासून ते बाईंग झालं. आणि हा झोन आपण ऑलरेडी दिला होता आणि इथून मला वाटलं इथं गॅप डाऊन होईल, इथून वर जाईल असं वाटलं होतं. पण मार्केट बॉटम मध्ये ही होऊन 44.04 हा त्याचा मिडल पॉइंट आहे. पण हा एक मोठा एक बाय पॉइंट मार्केटचा होता. आणि कॉलला सुद्धा आपण आता जस्ट कॉल मार्केटचा सोडला आणि कॉल दिल्याबरोबर मार्केट लगेच तिथूनच अपसाईड चाललं गेलं. कॉल टाईप करून टाकेपर्यंतच ते कुदलं की 44.25 ते 30च्या दरम्यान बाय करायचं असेल 44.05, 100 पीप प्लस टीपी होईल. ते 100 पीप प्लस प्लस पेक्षा ते वर चालल्या गेलं वेगामध्ये. म्हणजे एकच कॅन्डल लागली 5 मिनिटाची, एकच कॅन्डल लागली बॉटमला 30 पासून इथं डायरेक्ट ते 20-21 डॉलर वरती गेलेलं आहे. तर इथं जे आहे ते या भागामध्ये आता मार्केट इथं खेळल. मार्केट इथं खेळून या भागापासून तुम्हाला 100 पीपचा टीपी वरच्या भागामध्ये ते देईल. वरच्या भागामध्ये ते देईल तुम्हाला. इथं आपल्याला 25 ते 44.30 असा कॉल दिलता मी. एस एल त्याचा 44.05 ठेवलाय वाटतं. 44.05 ठेवलाय. पण आता इथं 19 पॉईंट जो आहे हा हा इथला 19 हाही पॉईंट एस एल राहिला त्याचा तरी काही फारसा काही फरक पडत नाही. 19 जरी एस एल राहिला तरी फरक पडत नाही. पण आपण एस एल पार लागी ही बॉटम ठेवला होता इथला. लक्षात आलं. हा बॉटमचा एस एल आपण ठेवायचा प्रयत्न केला होता 44.05 इथं. ओके. आयटीएलच्या सेटअपच्या आधारावरती हा एस एल ठेवायचा प्रयत्न केला होता. आता इथून तो वरच्या दिशेमध्ये धडाधड धडाधड पुशअप होतो आहे. आपण काय करू आता, एक तात्पुरते आजच्या दिवसापुरते फक्त झोनचा विचार करू. आजच्या दिवसापुरता झोनचा विचार करू. जे आपण काल दिले होते ते आठवडाभरासाठीचे झोन दिले होते. कशासाठी? आठवडाभरासाठी. आता एशिया ऑन झालेला आहे आणि एशिया सध्या तुम्हाला इथून बाय होताना दिसतोय. म्हणजे एशिया इथून वर पुशअप होताना आपल्याला दिसतोय 5 मिनिटाच्या आधारावरती. 15 मिनिटावर जर पाहिलं तर आपल्याला इंटरमिडिएट टर्म हाय, इंटरमिडिएट टर्म लो, आयटीएलच्या सेटअप मधून मार्केट इथं वर जाताना दिसतंय. मला लक्षात येत आहे. मग त्याचा जो सेटअपचा जो भाग आहे तो एवढा आहे, एवढा. आणि मार्केटने बरोबर तेवढा सेटअपचा भाग घेऊन मार्केट तिथून वर जाताना आपल्याला दिसतंय मिडल पॉइंट पासून. ओके. 44-25-26 पासून बरोबर वरती लगे 48-50 पर्यंत गेलेलं आहे. 50 पर्यंत गेलेलं आहे मार्केट. ओके, चलो. आता आपण झोन मार्क करूयात. विशेषतः या ठिकाणी न्यूयॉर्क शिल्लक होता मार्केटचा. इथं काय होता, एक न्यूयॉर्क शिल्लक होता. आणि मे बी जर न्यूयॉर्क मधून निघाला तर वरती पण न्यूयॉर्क शिल्लक आहे. म्हणजे मार्केट इथपर्यंत पुशअप वरती जाऊ शकतं. मग हे दोनही झोन मी मार्क करतोय. एक ब्लॅक करतो याला आणि याला ग्रीन करतो. हा बॉटमचा झोन मार्केटने घेतलाय. हा बॉटमचा झोन मार्केटने घेतलाय. आता मे बी जर टॉपला गेला तर मार्केट 45 मिडल पॉइंट 45-42 म्हणलाय आपण. 45-45 त्याचा हाय करू. आणि हाय त्याचा 55 आहे बघा इथं. इथं 55.
ओके. एस एल त्याचा 45-55 येतोय. 45-45 हा जवळजवळ एक सेल पॉईंट इथं दिसतोय जो न्यूयॉर्कचा. ओके, जाणवतोय न्यूयॉर्कचा सेल जाणवतोय. अजून एक रिजेक्शन जे आहेत, आता एवढ्या दरम्यानच आपण जर विचार केला तर रिजेक्शन पॉईंट इथं कोणते कोणते मोडत आहेत. तर रिजेक्शन पॉईंट मध्ये हा एक पूर्ण भाग जो आहे मार्केटचा, हा एक रिजेक्शन पॉईंट मध्येच येतो आहे. एक पूर्ण भाग. पंचेचाळीस 0.5 45.05. ओके, हा एक रिजेक्शनचा भाग इथून मोडतोय आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 45 आहे. याची सुरुवात कुठून होते? सुरुवात होते आहे 44.90. 44.05. ओके, हा एक रिजेक्शन दिसतोय. हा खालून बाय जो आपला आता मॉर्निंगचा ऍक्टिव्ह झाला, इथून बाय ऍक्टिव्ह झाला. आता वरती या दोन भागापासून तो काय करेल? एक सेल साईड चांगल्या पद्धतीने स्कॅल्पिंग मारल आणि मग हा सेटअप पूर्ण होईल. मग मार्केटचं एक डायरेक्शन ठरल. डायरेक्शन कोणतं ठरल? की मार्केट इथून बॉटम ब्रेक करतंय, की मार्केट इथून एक टॉप ब्रेक करतंय. हो, ओके. हे दोन पॉइंट आपल्याला मार्केटचे काय करतील? आज डायरेक्शन ठरवतील. 45-55 मार्केट वरती ब्रेक करतंय, की खाली 44.04 ब्रेक करतंय. लक्षात आलं? खाली 44.04 ब्रेक करतंय, 5 ब्रेक करतंय. हे दोन पॉइंट पैकी काय ब्रेक होतंय हे आपल्याला आज दिसून येईल आणि त्यानंतर मग नवीन सेटअप ऍक्टिव्ह होईल, ते पण थोडा दम खाऊन शांतपणे. मग या दरम्यान तुम्हाला जर स्कॅल्पिंग पॉईंट लागत असले तर हे स्कॅल्पिंग पॉईंट मी तुमच्यासोबत आता शेअर करतो आहे. तर तुम्हाला माहिती आहे आपली सिल्वर बुलेट फिबोनाची, इथं वरती एक सेल पॉईंट आहे. सेल पॉईंट आहे. हा एक बाय पॉईंट आहे. हा बाय पॉईंट ऍक्टिव्ह झालेला आहे. हा बाय पॉईंट ऍक्टिव्ह झाला जो आपण दिला. पण आता 61 काय असतं? त्याचे सरळ सरळ एक टीपी असतो. 61 एक टीपी आहे, दुसरा 79 एक टीपी आहे आणि तिसरा 97 एक टीपी आहे. झाले 3 टीपी. वरती सेल केलं तर खाली हे टीपी आहेत, इथं बाय केलं तर वरती हे टीपी आहेत. बरोबर. आणि विशेषतः हे सर्वच्या सर्व पॉइंट तुम्ही ऍज अ स्कॅल्पर म्हणूनही वापरू शकता. ओके, असं सेल साइड स्कॅल्परला वापरू शकता किंवा इथून बाय साइड स्कॅल्परला सुद्धा असे वापरता येतात हे पॉइंट. बरोबर. या पद्धतीने वरून या पद्धतीने काय होईल? सेल आणि बायचे स्कॅल्पिंग आणि ह्या दोन्ही गोष्टी या पॉइंटला या दरम्यान घडून येतील. समजलं? त्यामुळे आपण काय दिलंय? पहिलं तर हे एक रिजेक्शन झोन आहे, इथून एक चांगला सेल आहे, इथून एक चांगला बाय होता, हा बाय आपला गेलाय, नंतर वरचा सेल होईल आणि वरून हे सर्व सर्व गोष्टी होतील. हे जे झोन आहेत हे झोन आपण सोमवारी टाकले होते, म्हणजे रविवारी टाकले होते. तुम्हाला याचा व्हिडिओही शेअर केला होता. आता नवीन तुम्हाला व्हिडिओ येतोय. तर या पद्धतीने करा. ज्यावेळेस हा झोन ब्रेक होईल, हा दोन झोन ब्रेक होतील, वरती वरती ब्रेक होईल किंवा ह्या बॉटमला ब्रेक होईल 43-55 वगैरे, म्हणजे या झोनचा जर विचार केला तर इथं अजूनही पॉईंट निघतात. समजा ह्या एवढ्यापैकी मार्केट काय करतं बाबा इथं जर घेतलं. ओके, ओके. इथं तर या पद्धतीने झोन तयार होतात. हे पहिलं 45-50 इथं आला, 45-50 सेल, 45-30 ते 45-50 इथं सेल झोन आलाय. बरोबर. 46 ची हाईट आली मार्केटला, पण 43-55 इथं खाली बॉटम आलाय. 4422 इथून बाय पॉईंट आलेले हे मधले. म्हणजे हा एक फोटो मी तुमच्यासोबत शेअर करतोय मुद्दाम झोन मधले. हे स्कॅल्पिंग साठी, तुम्हाला ट्रेड करण्यासाठी हे एक पॉईंट कामा येतील, किंवा तुम्ही फक्त याही पॉईंटवर काम केलं तरीही भरपूर झालेलं असेल. ओके, चलो गुड लक. सर्वांना शुभेच्छा. शांतपणे ट्रेड करा. ज्यावेळेस हे झोन ब्रेक होतील त्यावेळेस आपण दुपारनंतर शांतपणे नवीन झोन अपडेट करणार आहोत. ओके, चलो गुड लक.